म्हणे विटेवरी उभा समचरण हरी, चला जाऊ तया गावा पाहू देवा विठ्ठला प्रस्तुत प्रसंगी आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील चौथ्या दिवशीची, मला वाटतं चौथ्या दिवशीची आजची सेवा आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज आणि संत शिरोमणी सावता महाराज वारकरी परंपरेचे एकूण मुकुटमणी या दोघांच्याही महासंजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या गावकऱ्यांच्या वतीने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सेवेमध्ये आपल्याला आज संत सावता महाराजांच्या सर्वोत्कृष्ट अभंगाची चर्चा करायची आहे. एकूण त्याने त्यांच्या आयुष्यात जे अभंग लिहिले 32 ते 29 असे अभंगाची संख्या आहे. 29 अभंग त्यांच्या आज उपलब्ध आहेत. उपलब्ध अभंगांच्या पैकी त्यांच्या एकूण आयुष्याचा सार सांगणारा अत्यंत उंचीवरचा असा हा अभंग आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाचे एकूण यजमान, आयोजक, संयोजक ज्यांच्याकडे आजची कीर्तनाची सेवा आहे श्री आधार रामदास महाजन, आणि ज्यांच्याकडे भोजनाची सेवा असे हरिभक्त परायण बाबूराव विठोबा उपळकर, त्याचबरोबर आमचे सत्यशोधक या ठिकाणी कैलासजी जाधव, सत्यशोधक भगवान महाराज रोकडे, आमचे मित्र भूषण, आणि या सगळ्यांच्या एकूण टाळकरी माळकरी गुणीजन, आपले पेटीवरचे वादक, या सगळ्यांच्या उपस्थितीत आजची कीर्तनाची सेवा आपण पूर्ण करतो आहोत. मी सांगितल्याप्रमाणे सावता महाराजांच्या आयुष्यातला, त्यांच्या एकूण आयुष्याचं मोठेपण सांगणाऱ्या वारकरी परंपरेचा सगळ्यात उंचीवरचा, तत्वज्ञानाच्या क्षेत्रातला सगळ्यात सुंदर असा अभंग आहे. अभंगाच्या सेवेकडे वळण्याच्या अगोदर अभंगाचा शब्दशः अर्थ असा होतो, जगामध्ये भक्तीचे अनेक प्रकार आहेत आणि अनेक प्रकारच्या भक्तीच्या मार्गाच्या रस्त्यांनी, अनेक रस्त्यांनी देवाकडे जाता येतं. पण काही मार्ग फार अवघड आहेत, कठीण आहेत, आणि ते आज काही पाळणं सोपं नाही, शक्य नाही. पण आजच्या घडीला जगाला तरुण नेणारा सगळ्यात चांगला मार्ग जर कोणता असेल तर तो नामस्मरणाचा आहे. आणि अनेक तीर्थक्षेत्र जगात आहेत. आपल्या भारतात करोडो तीर्थक्षेत्र आहेत, पण तिथे जाऊन हेलपाटे मारून काही मुक्ती मिळेल याची शक्यता नाही. म्हणून एकच चांगलं जे धाम आहे, आजच्या घडीला उत्तम जे धाम आहे ते पंढरपूर आहे. आणि म्हणून याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला संतांच्या चरणावर अगोदर डोकं टेकवावं लागेल, आणि मग तुम्हाला निजधामाला जाता येईल. आणि म्हणून सावता महाराज म्हणतात, ज्याचे चरण समान आहे, जो अत्यंत गुणवान आहे, अत्यंत ज्याची दृष्टी समान आहे, असे चरण विटेवर आहेत. आणि त्या चरण जे विटेवर आहे तो पांडुरंग पंढरपुरात आहे, म्हणून आपल्याला त्यांच्या गावाला जायचंय. या प्रकारचा अत्यंत सुंदर असा अभंग आहे. अभंगाकडे, भावार्थाकडे, निरूपणाकडे वळण्याच्या अगोदर आपण संतांना एकदा अभिवादन करूया. पांडुरंगा मध्ययुगीन भारताची परिस्थिती आहे. आणि मध्ययुगीन भारताच्या परिस्थितीमध्ये देवगिरीच्या रामदेवरायाच्या यादवाच्या दरबारात हेमाद्री पंडित नावाच्या भटाने, ब्राह्मणाने चातुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिलाय. आणि हा चातुर्वर्ग चिंतामणी 2500 व्रत वैकल्य सांगतो. हा ग्रंथ किती व्रत वैकल्य सांगतो? 2500. दिवसाला 5-6 व्रत करायचे, व्रतांचा उद्यापन करायचा, आणि सगळं पुरोहितांना, ब्राह्मणांना दान धर्म करायचा. या प्रकारचे व्रत आहेत सगळे. यादवाच्या काळात इतक्या व्रत वैकल्यांचं स्तोम माजलं, जनते सगळी होरपळून निघाली, बायांच्या शरीराच्या काड्या झाल्या, काड्या उपास धरू धरू धरू. आणि मग अशा वेळेला नामदेवरायांच्या संत मंडळाची बैठक कुठे झाली? चंद्रभागेच्या वाळवंटात. आणि नामदेवरायांच्या संत मंडळामध्ये चर्चा सुरू झाली की आता आपल्याला काहीतरी चांगला पर्यायी मार्ग काढला पाहिजे. लोक त्या भक्ती मार्गामध्ये, देवाचं पुण्य कमी
आणि शरीराला त्रासच जास्त, क्लेशच जास्त. त्यामुळे हे काही करणं होणार नाही. आणि मग नामदेवराय म्हणाले बैठकीला सगळे जरा येऊ द्या, मग आपण चांगला निर्णय घेऊ. सगळे आले का बघा. तेव्हा बाकीचे संत म्हणाले, चोखोबाराय आले, सोयराबाई आल्या, निर्मळ आले, बंका महाराज आले, गोरोबा काका आले, नरहरी महाराज आले, सगळे आले. कोण राहिलं? आरांचे सावता महाराज राहिले. म्हटले सावता महाराजांना विचारल्याशिवाय काही पुढचा निर्णय घ्यायचा नाही, नामदेवरायांनी सांगितलं. मग आता सावता महाराज येतील की नाही, त्यांची कामं असतात, ओलिताची शेती आहे, तर आपणच त्यांच्याकडे जाऊ. सगळं संत मंडळ आरणला आलं. आरणला गावाच्या बाजूलाच असणाऱ्या सावता महाराजांच्या शेतात सगळे जमले. सावता महाराज गावाकडून घरातून भाकरी घेऊन आले. सगळ्यांनी भाकरी खाल्ल्या. पुन्हा बैठक सुरू झाली. सावता महाराज उभे राहिले. म्हणजे कशाला काळजी करता, मी येईन ना. वारकरी संत मंडळात नामदेवरायांच्या पेक्षाही ज्येष्ठ वयाने श्रेष्ठ असणारे आणि अत्यंत गुणीजन असणाऱ्या सावता महाराजांनी सांगितलं, आपण रामदेवरायाच्या दरबारातल्या हेमाद्री पंडिताच्या चातुर्वर्ग चिंतामणी ग्रंथाला पर्यायी व्रत वैकल्य देऊया, पर्यायी मार्ग भक्ती मार्ग देऊया आणि जनतेला सांगू तुम्हाला मुक्ती आम्ही देऊ, आमच्या मार्गाने या. आणि म्हणून सावता महाराज उभे राहिले आणि सावता महाराजांच्या तोंडातून हा अभंग स्फुरला. अभंगाच्या पहिल्या चरणाकडे आपण जाऊया. सांगितल्याबरोबर नामदेवराय अत्यंत खुश झाले. पटकन उठले आणि सावता महाराजांना कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, आमचा मार्ग आणखीन सोपा केला. अनेक कर्मकांडी भक्तीत अडकलेल्या भक्तांसाठी, गुणीजनांच्यासाठी अत्यंत महत्वाचा अभंग तुम्ही आम्हाला दिलेला आहे. या अभंगाचा प्रचार आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषिकांमध्ये जिथपर्यंत वारकरी परंपरा आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचू असं नामदेव महाराजांनी सांगितलं. आणि मग नामदेव महाराजांनी सावता महाराजांची ओळख नवीन आलेल्या संत मंडळातल्या सगळ्यांना करून द्यायला सुरुवात केली. काय म्हणाले? ऐका संत जन हो, हे नामदेवराय आहे, हे संत सावता महाराज आहेत. अत्यंत पवित्र अशा आरणगावी त्यांचा जन्म झालाय आणि ज्यांच्यामुळे येणाऱ्या काळात माळ्यांच्या कुळाचा उद्धार होणार आहे
असे हे संत सावता महाराज आहेत. आणि सावता महाराजांच्या रूपाने आज आपल्याला वारकरी परंपरेला मार्गदर्शक मिळालेले आहेत. सावता महाराजांच्या वडिलांचं नाव परसोबा आहे. यांचं या शेताला लागूनच पलीकडे आरणमध्ये त्यांचं घर आहे, गाव आहे. आणि अत्यंत अशा भरलेल्या समृद्ध परिवारात कुठलीही अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, कर्मकांड न पाळता हे सावता महाराज वारकरी परंपरेची उपासना करतात आणि आपलं नाम महात्म्य या गावच्या परिसरातल्या लोकांना सांगत असतात. नामदेवरायांनी हा सावता महाराजांनी दिलेला अभंग घेतला आणि उत्तरेपर्यंत ह्या एकेश्वरवादी नामस्मरणाच्या भक्तीचा प्रचार करायला सुरुवात केली. आणि म्हणून जगी तारक एक नाम हा जो पहिल्यांदा शब्द दिला, नामस्मरणाचं नामदेवरायांच्या बरोबरीला ज्यांनी महत्व सांगितलं ते आपले सावता महाराज होते. विठ्ठला अभंगाच्या निर्मितीची ही झाली पूर्व पार्श्वभूमी. अभंग का निर्माण होतो त्याला काही कारण असेल ना. संत बसले आणि अभंग लिहून काढलं असं नाही झालेलं. संतांना अवतीभोवती जे अवडंबर दिसलं, ज्या प्रथा परंपरा दिसल्या, जे चुकीचं काही दिसलं त्यावर उत्तर देणाऱ्या अभंगांची निर्मिती संतांनी केली. आणि म्हणून सावता महाराज काय सांगतात, अनेक प्रकारची भक्ती असेल. कोणती कोणती भक्ती आहे? हठयोगाची भक्ती आहे बघा, पाण्यात एका पाया उभं राहायचं. आणखीन भक्ती आहे, कोणती भक्ती आहे? नुसते उपास धरायचं, झाड पाल्यावर राहायचं, कंदमुळांवर राहायचं. योगशास्त्राची भक्ती आहे, उलट डोकं खाली वर पाय करायचे. अनेक प्रकारच्या ईश्वराला मिळण्याचे मार्ग या देशात आहेत. पण संत म्हणाले इतक्या अवघड मार्ग आमच्या गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांना परवडतील का? अहो तो दिवसभर काम करतात आणि पुन्हा आल्यावर घरी शीर्षासन करा म्हणल्यावर जमणार आहे का? आमच्या बाया 2-2 किलोमीटरवर कमरेवर हांड्याने पाणी भरतात. आणि त्या इतकं शेतात काम करणाऱ्या हांड्याने पाणी भरणाऱ्या बाईला सांगितलं रामदेव बाबाचा योगा करायचा, जमणार आहे का? हो कसं जमल? ती बिचारी आणखीन काम करून करून पुन्हा योगाला बसले, अजून कंबर मोडेल ना तिची. म्हणून योगा कोणी करावं? ज्याला काही कामच नाही, नुसतं पोट वाढलंय, काही कामच नाही. ते सकाळी उठतंय, हिंडायला जातंय, थोडेसे हात पाय हलवून येतंय. ज्याला काही काम नाही त्याच्यासाठी योगा. आणि जी दररोज दिवस रात्र शेतात काबाड कष्ट करते तिला काही योग सामर्थ्याची, योगाची गरज नाही. आणि म्हणून रामदेव बाबाच्या सगळ्या त्या उत्तरेकडच्या आश्रमांमध्ये बघा कोण दिसतात? सगळे शहरातले लोक, सगळे ज्यांचे पोट भरले ते जातात. आणि ते रामदेव बाबा त्यांना काय म्हणते? हवा ले लो, हवा छोडो, हवा ले लो. आणि म्हणलं काय ही हवा घेणार? त्यांची सगळी हवा काढून घेतली म्हणलं. आणि म्हणून मध्यमवर्गीयांच्यासाठी योगा, गरिबांच्यासाठी नाही. ते बिचार दिवस रात्र राबते, त्याला काय गरज आहे योगाची? म्हणून संत म्हणाले या प्रकारचे कोणतेच मार्ग आता नको. कलियुगामध्ये कोणती भक्ती आहे सर्वश्रेष्ठ? तर कलियुगात लोकांना परवडणारी भक्ती जी कोणती असेल तर ती आहे नामस्मरणाची. कलियुगा माझी करावे कीर्तन करावे, कीर्तन करावे. कलियुगा माझी करावे, कलियुगा माझी करावे, कीर्तन करावे, कलियुगा
साधा भक्ती मार्ग आहे. कलियुगात नामस्मरणाचं कीर्तन केलं तर साक्षात नारायण पांडुरंग देखील तुम्हाला भेट द्यायला येतो, तुम्हाला भेटतो. आणि म्हणून हरिपाठात देखील आपण नेहमी म्हणतो ठाईचं बैसोनी काय करायचंय? नामस्मरण. हरिपाठाच्या दुसऱ्या भागात एकनाथ महाराज सुद्धा काय सांगतात? हरिबोला देता हरिबोला देता बसता हरिबोला. म्हणून देवाचं नामस्मरण बसल्या जागी करणं हीच कलियुगातली सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. बाकीच्या कोणत्याही अवडंबरात अडकायचं नाही असं सावता महाराज आणि इतर संत आता सगळे काकड्यातल्या या प्रमाणाप्रमाणे मुखी वासुदेव जरी बोललं तरी तुम्हाला सगळं काही मिळतं किंवा साक्षात देव सुद्धा तुमच्या घरी कामाला येतो. म्हणून सावता महाराजांच्या पहिल्या चरणातल्या पहिल्या अगदी कडव्याचा आपण जो अर्थ बघतोय कुठला? जगी तारक एक नाम. पण आता कुठल्याही नामाच्या मागे लागू नका. एकच नाम तुमचं तारण करणार आहे. ते कोणतं? तर तो पांडुरंग. आणि म्हणून आपल्याला आता काय करायचं? या नामस्मरणाच्या भक्तीच्या मार्गाने. आता नामस्मरणाचाच एकमेव भक्ती मार्गाचे अनेक प्रमाण दिले तरी एक देतो. कुठलं? आपण एकादशीला अभंग घेतो. कुठला? की आमच्या घरी पंढरपूरची वारी आहे आणि ही वारी करताना आम्ही कोणत्याही तीर्थक्षेत्रांना जाणार नाही, कोणतेही व्रत वैकल्य करणार नाही. हा आमचा अभंगाचा प्रमाणाचा भाग आहे. काय काय अभंग आहे? की पंढरीची वारी हे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत. आता आम्ही कोणतेही तीर्थव्रत करणार नाही. हा अभंग खरं तर आहे तुकोबरायांचा. प्रेरणा कुणाकडून घेतली असेल? सावता महाराजांकडून. का? सावता महाराजांनी पण सांगितले जगी तारक एक नाम. कोणतं? पांडुरंगाचं. जगी तारक अनेक नाम नाही, फक्त कोणतं? एकच. आणि म्हणून आता आपल्याला त्या एकाच ईश्वराची भक्ती करायची आहे आणि तो एकच ईश्वर समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून जर त्याला समजून घ्यायचं असेल तर एकदा तरी त्याच्या गावाला गेलं पाहिजे आणि तो संपूर्ण पांडुरंग त्याचं महात्म्य आपण समजून घेतलं पाहिजे. काय काय आहे त्याच्या गावात? पहिल्यांदा गेला तर चंद्रभागेत स्नान करायला संतांनी सांगितले, मग पुंडरीकाचं दर्शन घ्यायला सांगितले, नंतर घाटावरून वर यायचं मंदिराकडे. पुंडरीकाचं दर्शन घेऊन वर आलात की कुणाचं दर्शन घ्यायचंय? नामदेव पायरीच्या अगोदर महाराजांनी सांगितलं कुणाचं? संत चोखोबरायांचं. कारण तुकोबरायांनी सांगितलंय चोखा माझा गणपती. म्हणून आमच्या परंपरेचा गणपती कोण आहे? आल्याबरोबर चोखोबराय, संत चोखोबरायांचं दर्शन घ्यायचं, मग नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं, मग भगवान पांडुरंगाचं दर्शन, मग रुक्मिणी मातेचं दर्शन, आतमध्ये गरुड खांबे कानोपात्रीची समाधी आहे त्यांचं दर्शन घ्यायचं, मग गोपाळकार्यात या, गोपाळपुऱ्यात या, गोपाळ काला करा, एकमेकांना वाटून द्या. अशा प्रकारे पंढरीची पूर्ण एक वारी तुमच्याकडून होईल. हे त्यांच्या गावाला गेल्याशिवाय महत्व आम्हाला कळणार नाही. आणि म्हणून आमच्या संतांनी सांगितलंय की आता बाकीच्या तीर्थक्षेत्रांना जायची गरज नाही. न लगती सायास जावे पडंतरा, सुखे तो घरा, किंवा वाराणसी गया पाहिली मी द्वारका, परिणोही तुका पंढरीची. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. आणि म्हणून आता आम्ही भेदभाव विसरलेली माणसं आहोत. गावात आल्यावर जरी भेदभाव करत असो, उच्च जातीयांनी ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे जरी वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था पाळत असो, तरी पंढरीत ही जाती व्यवस्था आहे का?
पंढरीत भेदभाव आहे का? नाही. तर आम्ही एकमेकांच्या पायाला लागणार. आम्ही कुणाचा जात धर्म पंथ वंश काहीही बघणार नाही. माऊली म्हणाले होते, याती कुळ गेले गेले श्रीरंगा वासुनी नेनो काय. म्हणून आमचं पंढरपुरात आलं की याती कुळ सगळं गळून पडलंय. आता आम्हाला पांडुरंगाच्या शिवाय काहीच दिसत नाही. आणि म्हणून सावता महाराज म्हणाले, अशा पंढरपुरात ज्यांचा जात धर्म पंथ कुळ वंश गोत्र गळून पडतं आणि फक्त तिथं पांडुरंगच असतो, मीपणाचा भेद गळून गेलेलो असतो, अशा संतांच्या गावाला पांडुरंगाच्या गावाला जाऊया. अभंगाचं दुसरं चरण. पांडुरंगाची भक्ती करताना एकदा तरी त्याच्या गावाला जाऊ आणि सगळं त्याचं महत्व आपण बघून घेऊ, त्याला समजून घेऊ, असं सावता महाराजांचं म्हणणं आहे. आणि म्हणून या एकाच पांडुरंगाची भक्ती करताना सावता महाराज संसारात कसे वागले, तर एकदा त्यांच्या गावाला लागून जो मळा होता त्या मळ्यामध्ये मसोबा होता एक मोठा, आणि त्या मसोबाला लोक कंदोऱ्या करायला यायचे, बकरे कापायचे, मोठं रान पडीत पडलं होतं सावता महाराजांचं. आता शेती वाटून आल्याच्या नंतर जी शेती सावता महाराजांच्या वाट्याला आली ती नेमकी मसोबाचं रान आलं. आता त्याच्यात माळवं पिकून पिकून तरी किती करायचं, कारण उरलेला अर्धा निम्मा शेत पडीत आहे. एका दिवशी महाराजांनी पडीत शेत काढायला सुरुवात केली, कुदळीनं खोदायला सुरुवात केली. खोदता खोदता सावता महाराजांना मसोबा लागला. सावता महाराज म्हणले, आता इतकं रान तर नीटकं केले जाते, ह्याला कशाला ठेवायचं. सावता महाराजांनी कुदळ मारले आणि खालचा मसोबा सगळा एकट्याने खोदून काढला. खोडला, हाताने ढकलत 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 धुऱ्याच्या पलीकडं बांधाच्या पलीकडे नेऊन टाकला. गावात चर्चा झाली, महाराजांनी पाप केलं, महाराजांनी मसोबा उकडला, महाराजांनी हे केलं. महाराज म्हणले, या संध्याकाळी तुम्हाला कीर्तनात सांगतो. आणि मग महाराज आले, कीर्तनाला उभं राहिले आणि सावता महाराज काय म्हणाले, आम्ही विहीर खोदतो म्हणले. आपण सगळे विहीर खोदल्यावर विहिरीतल्या चिपलंगी काढतो आणि त्या विहिरीतले दगडे काढून बाजूला 5-6 दगड मांडतो. त्याचं काय करतो आपण, मसोबा करतो. कोणाच्या तिकडे काय आसराया म्हणतात, शेतातले देव करतो विहिरीच्या बाजूला. आता विहीर कोण खोदली, आपणच. विहिरीतून दगड कोणी काढले, आपणच. विहिरीच्या बाजूला कोणी बांधले लावले, आपणच. मग सणवार उत्सव येतो, पोळा येतो, दिवाळी येते, काहीतरी येतो, दसरा येतो. आणि मग गावातून शेंद्राची वाटी घेऊन शेतात जाऊन त्या मांडलेल्या मसोबाला आसरायाला शेंदूर कोण लावतो, आपणच. देव कोण केला त्याचा, आपणच केला. सावता महाराज कीर्तन जनतेला सांगते. बरं, मग केला, शेंदूर लावला. पुढं काय होतं, मग घरात लेकरू बाळ जन्माला येतं. मग लेकराचं पोट दुखतं, राहतच नाही. मग गावातली एक सकोन पाहणारी बाई बोलवते. सकोन बघतील की नाही तुमच्याकडं, सकोन पाहणारी बाई येते आणि त्या पितळाच्या तांब्यामध्ये तांदूळ घेते. तांदळात एक लांब का सराटा घेते. सराटा, भाकरी उलथायला काय असते तुमच्याकडं, उलथणं का सराटा, उलथणं. आमच्याकडे सराटा म्हणते. ती सराटा उलटा घेते आणि अनुकुचीदार टोका करून आणि त्या तांदळात खूप असते, पुन्हा उचलते, पुन्हा खूप असते, देवाची नावं घेते. आता जेव्हा तो सराटा खाली खुपसला तांदळाच्या त्या तांब्यात आणि मग तो काय होतो, निष्ठतच नाही, तो असं वर येतो. आणि तेव्हा नेमकं नाव घेताना नाव येतं मसोबाचं. नाव कुठलं येतं, विहिरीवरला मसोबाचं. मग ती बाई सकोन बघणारी बाई सांगते, तुमच्या लेकराला विहिरीवरला मसोबा लागलाय बघा, म्हणूनच रडायला.
आता विहीर खोदली आम्हीच, विहिरीतून चिपलंगी दगड काढले आम्हीच, विहिरीच्या कडीवर मांडले आम्हीच, शेंदूर लावला आम्हीच, नारळ फोडलं आम्हीच. लागला कोणाला? आम्हालाच लागला. शेजाऱ्याला तरी लागायचा की? इतकं सगळं कोण करतंय? आम्हीच. आणि शेवटी ते आमच्याच लेकराला लागला. सावता महाराज म्हणले, काय ही सगळी अशी कशी तुमची भक्ती? तुमचा देव तुम्हाला लागतो, तुमच्या स्वप्नात येतो, तुम्हाला फोडून खातो, बकर मागतो तुमचा देव, बकर. सावता महाराज म्हणले, एकदा एका झाडाखाली मसोबा होता म्हणले, आणि वरी झाडाच्या फांद्याखाली जरा मसोबाकडे टेकू लागले, आणि एक शेळ्या चालणारा माणूस आला. शेळ्या मेंढ्या शेळी चालताना एक शेळी काय शेळीचं प्रमुख असतं मोठं पाठ, ती पाठ म्हणले तिने काय केला, त्या मसोबावर 2 पाय दिले आणि वरच्या फांद्या तोंडाने खायला लागली. आता मसोबाला बकरच लागते तर घ्यायची ना कवळी पाठ म्हणले, लगेच तिथंच ओढून घ्यायची. दोन्ही पाया सगळं घेते का ते? नाही घेत. तुम्हालाच म्हणते बकर द्या. सावता महाराजांनी गावच्या लोकांचं प्रबोधन केलं. म्हणले आता काय करायचं? जानी जानी विहिरीवर स्वतःच विहीर खोदल्यावर चिपलंगी दगड मांडून देव तयार केला, शेंदूर लावला, आणि आता ते तुमच्याच घरातल्यांना लागत असेल तर एक दिवस काय करायचं, शेतात जायचं, त्याला नमस्कार करायचा, आणि उचलायचे दगड कशात टाकायचे? त्याच विहिरीत टाकायचे जिथून काढले होते. आमचा देव आम्हालाच लागत असेल तर काय उपयोग आहे? सावता महाराज म्हणले, तुम्हाला असा देव सांगतो जो तुम्हाला कधीही लागत नाही, तुमच्यावर रुसत नाही, तुमच्यावर फुगत नाही, तुमच्या भेटीसाठी आतुर असतो, आतुर. त्याला वाटतं कधीतरी हे पंढरपुरात येतील आणि यांना मी कडकडून मिठी मारू. असा प्रेमाचा देव तुम्हाला सांगतो. सावता महाराजांनी पांडुरंगाचं महत्व सांगितलं. विठाला गावच्या लोकांना सांगितलं, चला आपण त्याच्या गावाला जाऊ. कोणाच्या? जंबूया बिंबा मागे जागी बसणारा महाराजांनी प्रमाण दिलं बघा, अत्यंत योग्य. पाठांतराचं महत्व असं आहे की त्याला योग्य जागीच ते आठवलं पाहिजे, तरच त्या प्रमाणाला महत्व आहे. सावता महाराज सांगतात त्याप्रमाणे कुणाच्या गावाला जायचंय? जम्बू द्वीपात, म्हणजे अख्ख्या पृथ्वीवर एकच असं नगर आहे, असं एकच नगर आहे. त्या नगरातल्या विठू पाटलाला मी तुम्हाला भेटायला नेतो, आणि त्या विठू पाटलाचं महत्व सांगतो असं तुकोबरायांनी सावता महाराजांनी सगळेच म्हटले. आणि असा धर्म सांगतो. कोणाचा धर्म? हिंदू धर्म नाही, सनातन धर्म नाही, इस्लाम धर्म नाही, बौद्ध धर्म नाही. कोणाचा धर्म? विठोबाचा धर्म सांगतो तुम्हाला. आणि या विठोबाचा धर्म कशाचा आहे? प्रेमाचा आहे, माणुसकीचा आहे, सदाचाराचा आहे, भेदभाव न मानणारा आहे. तुकोबरायांनी तर फार छान सांगितले, कोण्याही जीवाचा सर्वधर्म सर्वेश्वर पूजन, असा विठू पाटलाचा आमचा धर्म आहे. आणि त्या विठू पाटलाचा धर्म तुम्हाला सांगतो असं सावता महाराज, तुकोबराय, सगळे संत म्हणाले आहे. त्या विठू पाटलाचं काय महत्व आहे? रोज काकडा मी म्हणतो, काकड्यात त्या पांडुरंगाचं महत्व आहे, त्या विठू पाटलाचं महत्व आहे. काय आहे? पहिल्यांदा नामदेवरायाने काकडा द्यायला घेतला, आणि नामदेवराय म्हणाले, हे बघा, आता उलटी भक्ती अशी काना मागवून खायची काही गरज नाही, सरळ भक्ती आहे, पांडुरंगाची भक्ती करा. का करा? कारण स्वर्गातले देव सुद्धा पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी मरमर करत असतात.
बघा, स्वर्गातल्या देवांनाही वाटतं की पृथ्वीवर जन्म व्हावा, पण कशासाठी? या पांडुरंगाची सेवा करावी, पंढरपुरात आम्हाला जाता यावं. म्हणून आता आम्ही ज्याच्या गावाला निघालो, चला जाऊ तया गावा. आम्ही ज्याच्या गावाला निघालो त्याचं महत्व तुम्हाला सांगतो. कारण तुम्हाला वाटायचं सावता महाराज कुण्या बुवा बापू कापूकडे नेऊन बसवणार आहेत काही, मग त्या बुवा बापू कापूचं प्रवचन ऐका आणि जाताना त्याला काहीतरी टाका, असा काहीतरी कार्यक्रम आहे काय की लोकांना वाटतं. म्हणून सावता महाराज म्हणाले, नामदेवरायांच्या भाषेत तुम्हाला ज्या विठू पाटलाच्या गावी नेणार आहे, ज्या पांडुरंगाच्या गावाला नेणार आहे, त्याचं जरा महत्व सांगतो. तो आहे काय, त्याचं काय ताकद आहे, त्याचं काय तेज आहे, तो किती मोठा आहे. तर स्वर्गातले देवही त्याला सकाळी सकाळी उठवायला येतात. आणि उठवायला येताना असा एक दोन देव येत नाही, तर वाळवंटापासून महाद्वारापर्यंत अगदी पांडुरंगाच्या उठण्यासाठी आतुर झालेले असतात. स्वर्गातून देवता येतात, सूर असुरांची दाटी होते. स्वर्गातून त्रिशूल डमरू वाजवत गिरिजेचा कांत येतो. त्रिशूल डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. आणि म्हणून या सगळ्या एकूण संतांच्या परंपरेत सगळ्यात पुढे संत असतात, पाठीमागे देव असतात. अशा सगळ्या देवानी म्हणजे कुणीतरी टाळ वाजवायलाय, कुणी शंख चक्र गदा घेऊन आलाय, गरुड हनुमंत आलेत, महादेव आलेत, सगळे आलेत. सगळ्यांच्या उपस्थितीत पांडुरंगाला सकाळी सकाळी उठवणं सुरू आहे, तरी नाही उठत. मग आता देव, स्वर्गातले देव एवढा धावा करून पांडुरंगाला उठवतात, तरीही उठत नाही. मग वशिला लावा लागतो. वशिला कसा लावायचा? हे सगळे देव कुणाकडे जातात? माता रुक्मिणीकडे जातात. आणि काय हात जोडून उभे राहतात. माते, दिवस वर यायला सुरुवात झाली आहे आणि हा आमचा भगवंत उठतच नाही. आणि आमचं नित्य नियमाचं ठरलं, याचं मुख पाहिल्याशिवाय, याचा चेहरा पाहिल्याशिवाय आम्ही काही स्वर्गाला जाणार नाही. आणि म्हणून आता माते, तुम्हीच त्यांना उठवा. आणि असं कसं उठवा? तुमच्या आवाजाने पण नाही उठवायचे, सेज हलवून जाग करा त्याला. मग रुक्मिणी माता जातात, पांडुरंगाची सेज हलवतात, पांडुरंग जागे होतात, द्वार मुक्त होतं आणि त्या द्वारात पांडुरंग उभे राहतात. त्याची तेजाची प्रभा संपूर्ण पंढरपुरात पसरते आणि या महाद्वारात उभ्या असलेल्या पांडुरंगाला आरतीचं काकड्याचं ताट घेऊन सगळ्यात पुढे कोण असतो? तर नामदेवराय असतात. नामदेवरायांच्या मागे कोण असते? जनाबाई असते. झाले मुक्तद्वार लाभ, विष्णुदास नामा उभा. पहिल्यांदा काकड्याचं ताट घेऊन नामदेवराय, नामदेवरायांच्या पाठीमागे जनाबाई येत, मग सगळे संत आहेत आणि मग स्वर्गातले देव आहेत. म्हणून अगोदर देव की अगोदर संत? अगोदर संत. अभंगाचं तिसरं चरण.
अभंग बघतोय की सावता महाराज सगळ्यांना सांगतायत की हे बघा, कलियुगामध्ये एकच तुम्हाला तरुण नेणारं नाव आहे, नामस्मरणे. ते म्हणजे नामस्मरणाचं भक्ती मार्ग. आणि ह्या भक्ती मार्ग आपल्याला बघायचा असेल तर पंढरपूरला जाऊया. पंढरपूरला जायचं असेल तर पांडुरंगाला समजून घेऊया. पांडुरंगाला समजून घेताना त्या देवाच्या गावाला जाताना पहिल्यांदा तुम्हाला संतांच्या चरणावर डोकं ठेवावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला पांडुरंग कळणार नाही, भेटणार नाही. म्हणून अगोदर संतांचे चरण आपण रज करूया, धुया, पाया पडूया, त्याच्या चरणाची धूळ आपल्या माथी लावूया. म्हणजे काय, संतांची सेवा करूया. तुकोबारायने फार छान प्रमाण दिले. कुठलं? समजा घरी देवाच्या, आपल्या घरी देवाची पूजा चालू आहे, सकाळी उठला, देव धुवायला काढले, देव पुजायला काढले, आणि अशा वेळेला पाहुणा आला. अशा वेळेला कोण आला? पाहुणा आला. तर आधी काय करायचंय? देवाला सारायचंय. देव सारावे परतवे, संत पूजावे आरते. आणि म्हणून करिता देवार्चन, घरी आले संत जन, देव सारावे परतवे, संत पूजावे आरते. म्हणून तुमच्या घरी देवपूजा चालू असेल तर देवपूजा बाजूला ठेवून आरतीचं ताट घेऊन आलेल्या पाहुण्यांचं, संतांचं स्वागत करावं. एकनाथ महाराजांनी देखील सांगितले, संतांच्या संगती मनोमार्ग. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील सांगितले. आणि म्हणून सावता महाराज सांगतात, संतांचे चरण रज केले पाहिजे, पूजलं पाहिजे, पायावर डोकं टेकवलं पाहिजे, तर आपल्याला पांडुरंग विठ्ठल मिळणार आहे. संता पायी माथा, संता पायी संतांच्या पायी हा माझा विश्वास. म्हणून आम्ही आमच्या संतांवर विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्या पायावर डोकं टेकवलं पाहिजे. आम्हाला जे नाही पाहिजे ते मिळतं. कबीराने एक दोहा सांगितलाय, गुरु गोविंद दोहू खडे काखे लागू पाय, बलिहारी गुरु जो आपण गोविंदो दियो बताय. म्हणजे काय, गुरु आणि देव जर एकत्र उभे असतील तर कुणाच्या पाया पडलं पाहिजे? आधी गुरुच्या, कारण गुरुमुळेच आम्हाला देव मिळालेला असतो, नंतर देवाच्या. म्हणून सावता महाराज सांगतात, अगोदर संत मग पांडुरंग. संतांचे चरण आम्हाला वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. हेच आमचं काज आहे. काज म्हणजे काम. आमचं पहिलं काम काय आहे? तर त्या वाटेनं जाताना, आपण ज्या देवाच्या गावाला निघालो त्या वाटेनं जाताना संतांच्या पायावर डोकं टेकवायचंय. आता बघा, सावता महाराजांनी काय सांगितलंय? वंदू संत चरण रज, वंदू ब्राह्मण चरण रज नव्हे. आमच्याकडे उलटे, एकेरीच पाया पडायचं, दुहेरी नाही. ब्राह्मणाच्या पाया पडल्यावर ब्राह्मण तुमच्या पाया पडतो का? नाही पडत. सावता महाराजांना माहिती होतं की आमचे संत एकमेकांच्या पाया पडतात, सगळ्यांना समान लेखतात. जेव्हा तुम्ही पतित पावन जरी असाल आणि पतित पावन म्हणून त्या पांडुरंगाच्या वाटेला लागला असाल, त्या वाटेत तुम्हाला संत भेटतील. आणि जेव्हा तुम्ही संतांच्या पायावर डोकं टेकवाल तेव्हा संत देखील तुमच्या पायावर डोकं टेकवतील. पंढरीच्या लोका
आणि मग तुम्ही पवित्र व्हाल. कसे पवित्र व्हाल? आणि संतांनी तुमच्या पायावर डोकं टेकवणं, तुमच्या पायाला स्पर्श करणं, तुम्ही हीन पतित जरी असाल तरी तुम्हाला ते पावन करून टाकतील. आणि म्हणून त्या पांडुरंगाच्या जवळ जाऊन पावन होईपर्यंतच तुमचा उद्धार झालेला असेल. आणि तो उद्धार कोण करतील? संत करतील. म्हणून वंदू संत चरण रज. इकडं वैदिक धर्मात, सनातन धर्मात उलटे, इकडं ब्राह्मण धर्मात उलटे. ब्राह्मण धर्मात जन्मानेच आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, आणि आमच्याच येऊन पाया पडा, आम्ही काय तुमच्या पाया पडणार नाहीत. म्हणून संत म्हणाले असा हेकेखोर धर्म आम्हाला नको. आम्ही आमच्या विठ्ठलाच्या धर्माच्या मार्गाने निघालेलो आहोत. आम्हाला पूर्वीचे तुमचे कोणतेही वैदिकांचे मत पण नको. मोडून या मते, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, किंवा मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत दे. आम्ही संतांच्या मार्गाने चालणार. कोणत्या? जे दयानिधी आहेत, करुणेचा सागर आहेत, प्रचंड प्रेमळ आहेत, त्या दयानिधी संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालणार आहोत. वैदिकांच्या, सनातन्यांच्या, हेकेखोर ब्राह्मणांच्या मार्गावर आम्ही चालणार नाही. ज्यांना वाड्यावर अंगणात त्यांच्या गेलं तर जे ताक वरून टाकायचे, ज्याने कधी देवघरापर्यंत आम्हाला नेलं नाही, ज्याने एकाच धर्माच्या असून कधी आम्हाला कडकडून मिठी मारली नाही, ज्याने कधी आमचं थोडंही कौतुक केलं नाही, अशा ब्राह्मणांच्या धर्माचा आम्हाला सारांश सुद्धा नको, तुमचं काही नको. म्हणून आमच्या धर्मात सगळ्यांना स्थान आहे. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान याती भलत्या नारी नर, तरावया पार भवसिंधू. पंढरीच्या लोकांनाही अभिमान. म्हणून आम्ही सगळे लहान मोठे एकत्र येऊन हा विठोबाचा धर्म पुढे चालवणार आहोत. वैष्णवांचा धर्म हा पुढे आम्ही चालवणार आहोत. आणि आमच्यासाठी वैष्णवांचा धर्म म्हणजे ज्याच्यात कोणताही भेदभाव नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम म्हणून संत चोखोबरायांना इथं स्थान आहे. संत सोयराबाईला इथे स्थान आहे. वेश्येची मुलगी कानोपात्रेला इथे स्थान आहे. हिजडा तृतीय पंथी असणाऱ्यांना इथे स्थान आहे. इथे सगळ्यांना बरोबरीचं स्थान आहे. कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही. त्यांच्या धर्मात स्त्री म्हणजे नरकाचं द्वार आहे. त्यांच्या धर्मात विधवा स्त्रियांना कपाळाला काही लावता येत नाही. नामदेवराय, सावता महाराज, तुकोबाराय सगळे म्हणाले विधवा स्त्रियांना कपाळाला अभिर लावण्याचे अधिकार आम्ही देतो. सगळ्या स्त्रियांना बरोबरीला उभं करण्याचे अधिकार आम्ही देतो. अहो, नामदेवराय उत्तरेच्या दौऱ्यावरून आले आणि आल्यावर माऊंद्याचा कार्यक्रम ठेवला. नामदेवराय माऊंद्याच्या कार्यक्रमात कीर्तनाला उभं राहिले आणि विनेकरी कुणाला केलं? जनाबाईला केलं. वारकरी परंपरेची पहिली विनेकरी कोण? जनाबाई. कीर्तन करणाऱ्या पेक्षा श्रेष्ठ कोण असते? विनेकरी असते. म्हणून गळ्यात विना घेतलेली जनाबाई खाली बसलेल्या माऊलींना म्हणते, माऊली उठा आणि जरा अभंग बोला, कारण नामदेवराय कीर्तन करताय. नामदेव कीर्तन करी नामशे पांडुरंग, जणी बोले ज्ञानदेवा. म्हणून ज्ञानदेव रायांनाही अभंग बोलायला लावण्याची ताकद जनाबाईले, कारण त्या विनेकरी आहे. बघा, स्त्रियांना विनेकरी केलं नामदेवरायाने, स्त्रियांना विनेकरी केलं, सगळ्यांना हक्क अधिकार दिले. असा हा संतांचा मार्ग आहे. संतांच्या चरणावर डोकं टेकवलं की तुमचा उद्धार होतो, असं सावता महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून एकदा आपण भजन करूया. विठोबा आणि ह्या मार्गाने जाताना सावता महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींचं पूर्णपणे पालन करायचं. कोणतं?
जगात तरुण नेणारा एकच मार्ग नामस्मरणाचा. नामस्मरणाच्या मार्गामध्ये एकच जगातलं उत्तम धाम आहे ते पंढरपूर. त्या पंढरपूरच्या गावाला आम्हाला जायचंय. जाताना संत भेटतील, त्या संतांच्या पायावर आम्हाला डोकं टेकवायचंय. आणि हेच आमचं आयुष्यभराचं काम आहे की दुसऱ्याला चांगल्यापणाने वागवायचंय, इतरांनाही बरोबरीचे हक्क अधिकार द्यायचे, सगळ्यांशी समतेनं वागायचंय. या अभंगांच्या 3 चरणाचा अर्थ आहे. आपल्याला 4थ्या चरणाकडे जाण्याच्या अगोदर एक संतांच्या सोबत राहिल्यावर कसा उद्धार होतो त्याची एक कथा तुम्हाला मी सांगणार. कसा उद्धार होतो तर आमचे संत सांगतात की बघा, संतांचा तर उद्धार होतोच हो, पण संतांच्या सोबत येडा लंगडा खुळा पांगळा कसाही राहिला तरी त्याचा देखील उद्धार होतो. बघा, कृष्ण चरित्रामध्ये आपण वडद्या वाकड्या पेंध्या सुदामेची नावं घेतो की नाही? नाहीतर कोण वडद्या वाकड्या पेंध्या सुदामा एरी कोणी नावं घेतली असते का? पण कृष्ण चरित्रात त्यांची सुद्धा नावं येतात. तसं नामदेवरायांच्या चरित्रात सुद्धा चोखोबरायांचं, बंका महाराजांचं, सोयराबाईंचं, कानोपात्रीचं सगळ्यांची नावं येतात. का? कारण ज्यांना ज्यांना संतांचा सहवास मिळाला त्यांचं 100% भलं झाल्याशिवाय राहिलंच नाही. आणि संत ज्या देवाची भक्ती करतात त्या संतांच्या सोबत राहणाऱ्याची भक्ती करायला देव जातो. बघा, म्हणजे देव तर संतांचं भलं करतोच. नामदेवरायांना तुकोबरायांना पांडुरंगाने म्हटलं, नामा माग, काय मागायचं ते माग, मी तुला द्यायला तयार आहे. नामदेवराय म्हणाले, देवा काहीच नको, फक्त काय कर, आमच्या सगळ्या वारकरी कुळाचं भलं कर. अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझी. तुकोबरायांना म्हणाले पांडुरंग, मागा तुकोबराय, जे मागताल ते द्यायला तयार आहे. ते काय म्हणाले, हेची दान दे का देवा, तुझा विसर कधीच नाही झाला पाहिजे, हे दान दे. म्हणून देव तर संतांना देतोच हो, पण संतांच्या सोबत राहणाऱ्यांचं देखील भलं होतं. एक एक्झाम्पल, एक उदाहरण कुठलं? सोयराबाईंचं. सोयराबाई घरी राहायच्या आणि देवाची भक्ती करायला त्या पंढरपूरला कोण जायचे? चोखोबराय जायचे. आणि म्हणून चोखोबराय एकदा पंढरपूरला निघाले. सोयराबाई गरोदर होत्या. गरोदर असणाऱ्या सोयराबाईंनी बाहेर गेलेल्या चोखोबरायांना आवाज दिला, ओ मालक, कुठे निघालात? दर महिन्याला त्या वारीला जाता, त्या यात्रेला वारीला जाता. बरं, एरवी जाता मी काही म्हणत नाही, माझं बाळांपण जवळ आलंय, 9वा महिना पूर्ण झालाय, कधी बाळांतीन होईल सांगता येत नाही. आणि काय तोंड घेऊन त्या काळ तोंड्याचं तोंड बघायला, त्या पांडुरंगाचं, त्या विठ्याचं. काय देतो तुमचा तो विठ्या? दर महिन्याला जाता, दर वर्षाला जाता, व्हा मागे फिरा, माझं बाळांपण करा, मग जा त्या विठ्ठलाच्या दर्शनाला. चोखोबरायांनी ऐकलंच नाही ना, ऐकल्यासारखं केलं. सोयराबाईंच्या तोंडाचा पट्टा सुरू, त्या विठ्ठलाला शिव्या, त्या पांडुरंगाला शिव्या. दाराच्या बाहेर आल्या, ओ यायले की नाही, वापस फिरायले की नाही? चोखोबराय आलेच नाही. चोखोबराय रागाच्या भरात म्हणले, आता इतक्या त्याला शिव्या द्यायला लागली ना, तर त्याला गरज असेल तर तीच येईल म्हणजे बाळांपण करायला. चोखोबराय निघून गेले वारीत. आणि इकडं मात्र आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाने विटेवरून टुनकून उडी मारली. उडी मारल्याबरोबर सुंदर सावळ्या रंगाच्या स्त्रीचं वेश धारण केला, रूप धारण केलं. आमच्या पांडुरंगाने चांगली मोठ्या निर्या असलेली, मोठी नखी असलेली साडी अंगावर नेसायला सुरुवात केली. लांब भायाचं ब्लाऊज घातलं, गळ्यामध्ये एकदाणी, कानामध्ये झुंबर घातले, संपूर्ण अंगभर दाग दागिने. आणि कमरेला त्या मिऱ्या खोसताना पांडुरंगाने विटेकडं तिकडं तोंड केलं. अंधारात मिऱ्या खोसायला लागला. तोच बाहेर गेली, रुक्मिणी आली. रुक्मिणीनं बाहेरच्या महाद्वारातून बघितलं, अरे कुणीतरी बाई मंदिरात घुसली, मालकाच्या विटेपर्यंत गेली आणि तिथं जाऊन साडी नेसायली. हिला काही लाज लज्जा शरम आहे का? रुक्मिणी आगा मन जी मंदिरात घुसली, मनगटाला धरलं आणि त्या बाईला मंदिराच्या बाहेर उजेडात आणून बघितलं तर काय, साक्षात आमचे मालक पांडुरंग. रुक्मिणी म्हणाली, देवा तुम्हाला काही लाज लज्जा शरम आहे का? अहो काय सोंग केलंय, कुणाचं वेश धारण केलंय, साडी नेसली, इतकी दागिने आणले कुठून, मला पण कधी दाखवले नाही. काय ती तुमची लंबुळी एकदाणी त्या लांब घ्यायची, एवढे दाग दागिने घालून कुठं निघालात? पांडुरंग म्हणाला, रुक्मिणी तुला नाही कळायचं. अगं तिकडं सोयराबाई कळा द्यायला लागली, तिचं बाळांपण सुरू झालंय. बाळांपण करायला घरात कुणीच नाही. अगं रुक्मिणी मीच गेलं पाहिजे म्हणून बघ ह्या दोन्ही पिशव्या भरल्या, हे रूप धारण केले, मी जातो आणि सोयराबाईंचं बाळांपण करतो. रुक्मिणी म्हणाली, देवा काही लाज लज्जा शरम आहे का? वरा अवतारात पृथ्वी शिंगावर वर काढली, तितकं सोपं वाटतंय काय ते बाळांपण? अहो सगळी कामं सोपी होती इतर अवतारातली, पण बाळांपण हे बाईचं काम असतो आणि बाईचं काम बाईलाच माहित. सरका मी जाते.
रुक्मिणीने हातातल्या दोन्ही पिशव्या घेतल्या, महाद्वारातून बाहेर निघणार. पांडुरंग आडवा झाला. हे बघ रुक्मिणी, तुला दुसऱ्या कोणत्याही कामाला पाठवलं असतं, पण बाळणपणाला नाही पाठवू शकत. तुझ्यावर विश्वासच नाही. कसं काय? अगं तुझ्या हाताचे नख वाढलेत, त्या लेकराच्या गळ्याला नख लागले तर जायचं मरून ते लेकरू. अगं तुझ्या वागण्यात इतका तोरा ताठा आहे. कधी गरम पाणी काढ म्हणलं आंघोळीला तर उकळतं पाणी बकेटीत टाकतं, त्याच्यात विसानाला पण टाकत नाही. एकदा मला वाटलं विसानाला पाणी टाकलं काय की उकळत्या तांब्या अंगावर घेतलं, अंगाला फोड आले. तुला लेकराला आंघोळ नाही घालता यायची, उकळतं पाणी टाकशील त्याच्या अंगावर. आणि लेकराला विसानाला पाणी किती काढतात, किती थंड लागतं, तुला काय कळणार आहे? पांडुरंगाने रुक्मिणीच्या हातातल्या पिशव्या घेतल्या. मंगळवेळेच्या वेशीत पांडुरंग उतरला. सुंदर सावळ्या रंगाची स्त्री बघून गावात चर्चा झाली. इतकी सुंदर सावळ्या रंगाची स्त्री कुणाकडे बरं आली? लोक म्हणायला लागले देशमुखाच्या वाड्यावाली असेल. देशमुखांचे लोकांचे वाडे गेले, गड्या गेल्या, बुर्ज गेले. लोक म्हणले पाटलाच्या वस्तीत आली असेल. पाटलाची वस्ती गेली. लोक म्हणले चर्मकार वस्तीत आली असेल. चर्मकार वस्ती गेली, अस्पृश्य वस्ती लागली. 5वं 6वं घर लागलं, महारवाडा लागला. महारवाड्यातल्या 5व्या 6व्या घरावर जाऊन दरवाजावर आवाज दिला, वहिनी वहिनी उघडा पांडुरंगाने जोरात दरवाजा ढकलला. तोपर्यंत सोयराबाई आल्या. दरवाजाच्या फटीतून पूर्ण घरभर लख्ख प्रकाश पसरलाय पांडुरंगाचा. सोयराबाईंनी जरासा दरवाजा उघडला आणि सांगितलं, कोण पाहिजे? कुणाकडे आल्या? आता रस्ता चुकलाच वाटतं. कारण एवढी सुंदर सावळ्या रंगाची स्त्री, दागिने घातलेली, आपल्याकडे कोण येणार आहे? सोयराबाई आतच घेणार. दरवाजातच विचारायला, कोण पाहिजे? कुणाकडे आल्यात? पांडुरंगाने सोयराबाईला मी बाजूला केलं, घरात घुसला. हे बघ वहिनी, आत तर घेशील की नाही? सांगते तुला, आत घे मला. आत आल्यावर पांडुरंग जमिनीवर बसला आणि त्या पिशव्यामधलं सामान काढायला सुरुवात केला. सोयराबाई तर नुसत्या बघायला लागल्या. अहो कोण तुम्ही? कुणाकडे आला? अगं तुझ्याकडेच आले. अहो पण मी ओळखत नाही तुम्हाला. मी सांगते जरा, दमत जर एवढ्या लांबून थकून आले. पांडुरंगाने त्या पिशव्यामधून सामान काढायला सुरुवात केली. बाळातणीसाठी लुगडं आणलं, दुपट्टे आणले, बाळाते आणले. त्या लेकरासाठी घुटीचं सामान आणलं, दगडाची चिपलंग आली घुटी घिसायला. त्या लेकरासाठी कडे, वाळे, बिंदले आणली, सगळं चांदवा आणला, पाळणा आणला, सगळं सामान पांडुरंग घेऊन आला. हे बघ, तुझ्या मालकाची मी मोठी बहीण आहे. अहो काय खोटं बोलता? माझ्या मालकाला एकच बहीण आहे लहान, आणि ती राहते बुलढाणा जिल्ह्यात मेहुण राजाच्या गावी. दुसरी माझ्या मालकाला मोठी बहीण आहे. अगं आहे, ऐकून घे. तुझ्या मालकाची मी मोठी बहीण आहे. अहो काही खोटं बोल नका. मालकाने आयुष्यात एकदा तरी सांगितलं असतं ना तुला मोठी बहीण आहे. इतके दिवस कुठे गेलतात? तेच सांगायला, जर ऐकून घे. काय झालं? दादाच्या आणि तुझ्या लग्नाच्या अगोदर मी मोठी असल्या कारणाने मीच एक जणाचं, मी लग्न न करता एक जणाचा हात धरून पळून गेले. पळून गेला? कुठे गेला? द्वारकेला गेले, लय लांब. लव्ह मॅरेज केलं, लव्ह मॅरेज. बापरे, मालकाने का नाही सांगितलं? कशाला सांगेल? नाग जाईल म्हणून. त्यामुळे आयुष्यभरात घरात माझं नावच घेतलं नसेल. काहीतरी सांगताय, काही खोटं बोलताय. अहो कधीतरी मालकाने जेवताना, उठताना, बसताना तर सांगितलं असतं मला मोठी बहीण आहे. नसल सांगितलं, राग असेल त्याला. बापरे, मग आता तुम्ही द्वारकेहून आलात का? नाही. का नाही? कारण मी तिथेही नांदले नाही, मी पळून आले. अजून एक जणाचा हात धरून मी पळून आले. पंढरपुरात राहते, दुसरं लग्न केलं. बापरे, दुसरं लग्न केलं? पंढरपुरात कुठे राहता? चंद्रभागेच्या वरच आमचा मोठा वाडा आहे. जराशी बाहेर आली. बापरे, बरं मग अचानकच काय आला? आणि एवढं सामान बाळातलीचं घेऊन तुम्हाला कसं कळलं मी गरोदर आहे? अगं एक दिंडी चालली होती आणि दिंडीच्या विनेकऱ्याचे पाय धुतले. वर बघते तर काय दादाच निघाला विनेकरी. मग दादा म्हणला, जाऊ दे, झालं गेलं, भांडण विसरून जाऊ आपण, घरी जा. ती कळा द्यायला लागली. तिचं बाळणपण जवळ आलं. तू बाळणपण करायला दादानीच पाठवलं. मला तो काही विश्वासच बसना. एवढी मोठी तुम्ही त्यांची बहीण, कधी नाव नाही, घरात काहीच नाही, इतकं श्रीमंत घरात तिला दागदागिने, एवढं बाळातलीचं सामान. पांडुरंगाने असंच काहीतरी सोयराबाईला बनवलं. रोज सोयराबाईंच्या घराची सेवा सुरू झाली.
पांडुरंगाने सकाळी उठायचं, सडा सारवण करायचा, अंगणामध्ये शेणाचा सडा टाकायचा, घरात बाळंतीला नहाणी खोदली, नहाणीच्या खाली बाजाच्या खाली विस्तव ठेवला, त्या बाळंतीच्या उशाला काय ठेवलं, विळा, कोयत, खुरप, तुटलेली चप्पल ठेवली, बाळंतीच्या उशाला पुस्तकं ठेवली आणि सोयराबाईंचं बाळंतपण सुरू झालं. तिसऱ्या चौथ्या दिवशी पोटाला हात लागताच कर्ममेळा जन्माला आले. विठाला कर्ममेळा महाराजांचा जन्म झाला. तिकडे चोखोबरायांनी विचार केला, समजा हिचं बाळंतपण झालं नसेल तर गेल्यावर मलाच करावं लागेल, त्यापेक्षा 15 दिवस पंढरपुरातच राहतो, बघून घेईल तिचं ती. चोखोबरांनी 15 दिवस पंढरपुरात अजून राहायचं ठरवलं. तिकडे पांडुरंग म्हणाला, देवा कोण्या काळातला बदला घ्यायला लागलास रे चोखोबा, तुझ्यामुळे अजून मला हिचं सगळं करावं लागणार. पांडुरंगाने पुन्हा सकाळी उठायचं, 5व्या दिवशी 5वी केली, 7व्या दिवशी 7वी केली, 12व्या दिवशी 12वी केली. 12 तो भात आणि कढीचा काही खिचडा केला, गावभर वाटला. पोराचं लेकराचं नाव ठेवलं, सगळ्या बाया बोलवल्या, पाळणा म्हणला, दागदागिने घातले, जेवायचा कार्यक्रम केला. 15 दिवसानंतर चोखोबराय डुलत डुलत आले. अंगणात बघतात तर काय, दुपट्ट्यावर त्या छानशा सजवलेल्या बाळात्यावर लेकरू खेळत होतं. लेकराच्या अंगभर दागिने घातलेले होते. चोखोबरायांनी विचारलं, अरे 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 हे कुणी केलं सगळं तुझं आणि कोण आलं होतं? सोयराबाई म्हणाल्या, बघा जाताना आपली बहीण पाठवली, पुन्हा विचारायली कोण केलं, आमचा काय मजाक उडवायले का? ओ वंश, जरा बाहेर या बरं, तुमच्या भावाचा राग गेला नाही वाटतं. चोखोबराय म्हणाली, कुणाला वंश म्हणाली, कुणाला घराच्या बाहेर बोलवायली, तुम्हीच जाऊन बघा, आता तुमचा राग गेला नाही वाटतं. चोखोबराय घरात गेले, संपूर्ण खोल्या बघितल्या, बाहेर आले, कुणाला वंश म्हणाले, अहो तुमची मोठी बहीण. अगं मला मोठी बहीणच नाही हे तुला पण माहिती, असं काय बोलता तुम्ही? वारीवरून जाताना मोठ्या बहिणीला पडून वापस लावलं माझ्याकडे. अगं पण काहीतरी खाना खुना बहिणीने सांगितले असतील ना. माझ्या मोठ्या बहिणीने नाव काय सांगितलं? त्यांनी नाव सांगितलं विठाई. अगं चांडाळणी, पांडुरंगाकडून सगळं करून घेतलं. बरं अजून? तुमची मोठी बहीण म्हणली, मी द्वारकेला पळून गेलते पण तिथेही नांदले नाही, त्याला सोडून दिलं, दुसरा नवरा केला, पंढरपुरात राहते. अगं अगं चांडाळणी, माझा देव तुला येऊन खाना खुना सांगत होता आणि तुला कळलं नाही, त्याच्याकडून काम करून घेतलं आणि गेला पांडुरंग, मलाही दर्शन न देता तुझं बाळंतपण करून गेलं. वारकरी परंपरेत नामदेवांनी लिहिलेली कथा आहे, नामदेवांनी सांगितली. का सांगितली? कारण आमच्याकडे 2 प्रकारचा विटाळ, अस्पृश्यता नावाचा विटाळ आणि बाळंतपण नावाचा विटाळ, असे 2 विटाळ मानले जातात. एक अस्पृश्यतेचा विटाळ, दुसरा बाळंतपणाचा. नामदेवांनी सांगितलं, पांडुरंग हा अस्पृश्य वस्तीत जाऊन अस्पृश्यता तर धुडकावून लावतोच, पण एका स्त्रीचं बाळंतपण करून बाळंतपण नावाचा विटाळही धुडकावून लावतो. वारकरी परंपरेला 2ही प्रकारचे विटाळ मान्य नाहीत. बाळंतपणाचाही विटाळ पाळायचा नाही, अस्पृश्यतेचाही विटाळ पाळायचा नाही, अशी आमची कथा आहे. विठाला म्हणून सावता महाराज सांगतात, संतांचे चरण वंदन केलं ना तर त्या सगळ्यांचं भलं होतं. सोयराबाईचं भलं झालं, कानोपात्रेचं भलं झालं. अहो लहुळच्या बाजूला असणाऱ्या कुर्मादास, ज्याला हात पाय नव्हते, लंगडत लंगडत फरफटत आला, त्या कुर्मादासांचंही भलं झालं. संतांच्या सोबत ज्यांना सहवास मिळाला त्या सगळ्यांचं भलं झालं. म्हणून वंदू संत चरण रज, म्हणून आम्हाला संतांचे चरण वंदायचे. आपल्याकडे काय यानं केलं की त्यानं, त्यानं केलं की त्यानं, एकूण एकाचं बघून कॉपी करायची आम्हाला सवय झाली. फॅड आलं ना, फॅडच येतं. कशाचे फॅड येऊ द्या, देवाधर्माचं फॅड, बैठकायचं फॅड, अजून काय व्रत वैकल्यांचं फॅड. रविवारचं व्रत आहे बघा, रविवारचं कुठलं ते, मार्गशीर्ष महिन्यातलं रविवार करायचं. गुरुवारचं व्रत आहे, काय त्या व्रतातून मिळणार? कोणाच्या बापाला पत्ता नाही का व्रत सुरू झाले ते. गुरुवारच्या कथेचं तर कोणाच्या कोणाला ताळमेळ नाही. काय गुरुवारची कथा? ध्यानी घ्यावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी. 8 पाट नगर होतं, तिथे एक राजा होता. नगराच्या नावाचा पत्ताच नाही, तालुक्याचा नाही, जिल्ह्याचा नाही, राज्याचा नाही, देशाचा बी नाही. 8 पाट नगर होतं. देवबापाला खायचा धंदा, नगराच्या मायचा पत्ताच नाही. 8 पाट नगर होतं, तिथे एक राजा होता. राजाचं नाव भद्रश्रवा, राणीचं नाव सुरचंद्रिका. रूपाने सुंदर होती पण स्वभावाने होती गर्विष्ठ. मागच्या जन्मी एका वैश्याची बायको, नवऱ्याचं तिचं भांडण होई, घरी वैतागली, निघून गेली रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना, तिनेही त्यांच्या बरोबर तसंच व्रत केलं, पुचकून गेली मरून. पुढे गेली मरून, त्या पोथीत लिहिले. आता बघा, आयुष्यभर व्रत वैकल्य केलं, काहीच भलं झालं नाही, गेली मरून. काय उपयोग आहे त्याचा? जिवंतपणे भलं होणारा एखादा पुरावा द्या ना.
ब्राह्मणांकडून एखादी कथा करताना कथा केलं की बाजूलाच पावती बुक घेऊन बसा म्हणा महाराज सही करा गॅरंटी द्या भलं होईल म्हणून. देणार आहे का गॅरंटी? आमचा वारकरी परंपरा गॅरंटी देतो. इथंच करा इथंच भरा, इथं पुण्य केलं इथंच फळ मिळणार, इथं पाप केलं इथंच शिक्षा मिळणार. पुढच्या जन्माचं काय सांगता आम्हाला? आणि म्हणून आमचे संत म्हणाले देवा वैकुंठ कोपाट जुनाट झोपडी, वैकुंठी नाही दही भात. अहो वैकुंठात काल्याचं कीर्तन पण नाही होत. कवल काला होतो का? नाही. आणि म्हणून आम्हाला देवा वैकुंठाच्या गप्पा गोष्टी सांगू नको, वैकुंठाला आम्हाला धाडू पण नको. आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घाल, इथं जन्माला घाल. आणि त्या स्वर्ग नरकाच्या कथा पण सांगू नको. कोण? ब्रह्मदेव. अहो ब्रह्मदेवाला जन्माला घालणारे आम्ही आहोत. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आयते केले नव्हे. अहो आम्ही स्वयंभू आहोत. आम्हाला कोण्या ब्रह्मदेवाने जन्माला नाही घातला, आम्हीच ब्रह्मदेवाचे बाप आहोत असं तुकोबरायांनी सांगितलं. म्हणून आम्हाला आत्मा नको, परमात्मा नको, मोक्ष नको, पुनर्जन्म नको. आम्हाला इथे पांडुरंगाच्या चरणाजवळचा वास दे. आम्ही इथे पुन्हा पुन्हा जन्माला आलो पाहिजे असं संतांचं म्हणून. त्यामुळे कशाला त्या कथांच्या मागे लागतात? कोणती शांबाला, कोणता सूर्यचंद्रिका, कोणता भद्रश्रवा, काय ते चाललंय? म्हणून ह्या थोथांडी कथांच्या नादाला लागायचं नाही. एकच करायचं, एक गाव आम्ही विठोबाचे नाव, एकाच पांडुरंगाचं नाव आम्ही गायलं पाहिजे. म्हणून यानं केलं म्हणून त्याने करायचं नाही, कॉपी करायचं नाही, लोकांना बघून करायचं नाही, डोक्याचा वापर करायचा. एका गावामध्ये एका मंदिरामध्ये एक ब्राह्मण होता, जाडजूड आगडबंबा ब्राह्मण. आणि तो मंदिरातल्या देवाच्या पूजेला लागला, खाली बसला मांडी घालून की त्याच्या धोतराचा कष्ट सुटायचा. त्याला धोतर नीट पुरत नव्हतं कारण ते लई जाड झाला होता आणि धोतर होतं लहान. मग त्याला काय वाटायचं, पूजेला आलं की धोतर सुटायला लोक हसतेत म्हणला. त्याऐवजी तो मंदिरात आला की धोतराचा काष्टा सोडायचा, मोकळ्या धोतरामध्ये देवाची पूजा करायचा. रोज लोक बघायला लागले, देवबापा येतो, काष्टा सोडतो, पूजा करतो. लोकांचा समज काय झाला बघा, देवबापा वारले, मेले, अंत्यविधी झाला. दुसरा पुजारी एकदम सुकडा वाळला, दुसरा पुजारी नेमला. पण वारकऱ्यांची बैठक भरली. सगळे काय म्हणले, आमचं देवस्थान लय जागरूक आहे म्हणले, काष्ट्यावर पूजाच करू देत नाही, काष्टा सोडून पूजा करावं लागते म्हणले आमच्या देवाची. कस काय? कारण पूर्वीचे देवबापा आले की काष्टा सोडायचे म्हणले. लय जागरूक देवस्थान आहे, त्याला काष्टा घालून पूजाच चालत नाही. मग ते दुसरा म्हणला नेमलेला, मला काय करायचं म्हणला, तो रोज काष्टा सोडायचा आणि पूजा करायचा. दुसरा नेला, तिसरा नेमला, तिसऱ्याला पण सांगितलं. काय सांगितलं? आमचं देवस्थान लय जागरूक आहे म्हणले, काष्ट्या पूजाच चालत नाही. पुढं पुढं तर खेड्यातले माणसं म्हातारे कोतारे दर्शन आली तरी बाहेर पाठी लावली. आमचं देवस्थान जागृत आहे, दर्शन घेताना काष्टा फेडून दर्शन घ्यावं. बघा कशा प्रथा बनत जातात. यानं केलं की त्यानं केलं की त्यानं डोक्याचा वापर करायचा नाही. म्हणून आमचा सगळ्यांचा सत्यानाश झाला. काही कोणी वापर केला नाही. काय नाही. संत सांगतात डोक्याचा वापर केला पाहिजे, विचार केला पाहिजे, तर्क केला पाहिजे. म्हणून आम्ही विचार करायला शिकलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, हे संतांचं सांगणे. अभंगाच्या शेवटच्या चरणाकडे आपण जाऊया. Wow.
हरी शब्दाचा अर्थ होतो दुःखाचं हरण करणारा. म्हणून सावता महाराज सांगतायत, ज्यांच्या गावाला मी नेतो आहे, चला जाऊ त्या गावात. आपण ज्यांच्या गावाला जातो आहोत त्याचं कसं आहे? सावता म्हणे विटेवरी. अहो, तुम्हाला ज्याचं मी वर्णन करतोय तो जो विटेवर उभा आहे, ज्याला हरी असं म्हणतात, जो दुःखाचं हरण करतो, त्याच्याकडे मी घेऊन जातोय. आणि तो कसा आहे? ज्याचे पाय सुद्धा समचरण आहेत आणि ज्याची दृष्टी सुद्धा समचरण. समचरण दृष्टी विटेवरी सासिरी. आणि म्हणून ज्याचे पाय समचरण आहे, त्याची दृष्टी समचरण आहे, त्याची दृष्टी तुमच्यावर पडल्यावर निश्चितच तुमचं भलं होणार आहे. त्याच्या समोर काही न्यायनिवाडा नसतो. हा ब्राह्मणाचा, हा क्षत्रियाचा, हा शूद्राचा, असं काही नाही. दृष्टी समचरण असल्याचा अर्थ काय होतो?
की बाबा ज्याच्या समोर सगळे समान आहेत, कुणी लहान नाही कुणी मोठा नाही, जो सगळ्यांचाच आहे, सगळ्यांचंच भलं करणार आहे. म्हणून सावता महाराज सांगतायत की ज्याचे पाय देखील समचरण आहेत त्या हरीचं मी तुम्हाला महत्व सांगतो आहे आणि त्याचं महत्व त्याच्या गावाला गेल्याशिवाय कळणार नाही. म्हणून आपण त्याच्या गावाला जाऊ, हा अभंगाचा एकूण भावार्थ आहे. म्हणून आम्हाला सावता महाराजांचं जीवन चरित्र पण समजून घेतलं पाहिजे, ज्याने इतक्या सुंदर पांडुरंगाचं वर्णन केलं, वारकरी परंपरेचं महत्व सांगितलं आणि सांगितलं आपण त्या पांडुरंगाकडे जाऊ. पांडुरंग म्हणाले, अरे सावतोबा, इतकं माझं गुणगान करतोस, आता तू माझ्या भेटीला येण्याऐवजी मीच तुझ्या भेटीला आलं पाहिजे, इतकं माझं गुणगान करतो. आणि म्हणून पंढरपूरची वारी संपली की आता उद्या पांडुरंगाची वारी सुरू होते. पांडुरंग कुणाकडे जातात? सावता महाराजांच्या जन्मगावी खुद्द सावता महाराजांना भेटायला पांडुरंग जातात. का जातात? कारण पूर्वीला मगाशी म्हटल्याप्रमाणे कुर्मादास पांडुरंगाला भेटायला येत होते, पण कुर्मादासांना आता पुढे काही जावं ना झालं, त्यांचं सगळे हातपाय थकले. हातपाय तर नाहीच आहे, पण ते शरीर थकलं आणि एकादशी काला गोपाळ काला सगळं जवळ आलं. यात्रा पूर्ण झाली, पण कोणाला? कुर्मादासांना यात्रेत पोहोचता नाही आलं. नुसतं रडायला लागले, डोळ्यातून पाणी गळायला लागलं. सगळ्यांनी जाऊन सांगितलं, देवा तो कुर्मादास काय तुमच्या वारीला येऊ शकला नाही. इकडं सगळी वारी झाली, गोपाळ काला झाला. पांडुरंग म्हणाले, काळजी करू नका, नामदेवराय ज्ञानोबाराय या सगळ्या संत मंडळाच्या सोबत कुर्मादासांना तर भेटायला येईलच, पण सावता महाराजांना देखील भेट द्यायची. पांडुरंग सगळ्या संतांच्या लव्या जमासह, नामदेवराय आहेत, गोरोबा काका आहेत, विसोबा खेचर आहेत, माऊली आहेत, माऊलींचे 3 भावंड मुक्ताई, सोपान काका, निवृत्तीनाथ आहेत. हे सगळेजण अगोदर कुठे आले? सावता महाराजांच्या गावी आले. सावता महाराजांच्या गावी पांडुरंगाने सगळ्यांना भेट दिली, चांगलं कीर्तन झालं आणि मग पुढे सावता महाराजांना घेऊन सगळे संत पुन्हा 4-5 किलोमीटरवर असणाऱ्या आरणगावच्या आणि लहुळगावच्या शिवारात आले आणि कुर्मादासांना भेट दिली. म्हणून अशा प्रकारे ही वारीची परंपरा कधी पूर्ण झाली? तर पांडुरंग सावता महाराजांना भेटायला गेल्यावर पूर्ण झाली. अशी आपली वारी आहे. आणि म्हणून आता सावता महाराजांची पुण्यतिथी महासंजीवन समाधी सोहळा आपण करतो आहोत. या महासंजीवन समाधी सोहळ्याला सुद्धा आरणमध्ये सुद्धा महाराष्ट्रभरातून जगभरातून भाविक भक्त येतात. नामदेवरायांचा देखील महासंजीवन समाधी सोहळा पण नामदेवरायांच्या पांडुरंगाच्या समोर करतो. म्हणून नामदेवरायांच्या पायरीला आता नामदेव पायरी न बनता नामदेवरायांची महासमाधी म्हटलं पाहिजे. आपण नामदेव पायरीला रोज काय म्हणतो? पायरी 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 म्हणून त्यांचं अवमूल्यन करतो. नामदेवांची पायरी नाही, नामदेवांची समाधी आहे, समाधी. म्हणून नामदेवराय आणि सगळ्या महापुरुषांना, सगळ्या संतांना अभिवादन करतो. आजची कीर्तनाची सेवा सगळ्या संतांच्या चरणावर अर्पण करतो. तुकोबराय म्हणाले होते, पायाच्या प्रसादे बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती, नव्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे कोसने जन्मोजन्मी तुका. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुराले चित्त शुद्ध करा. ज्ञानेश्वर